नमस्कार. मध्ये शिवसेना गट या ठिकाणी जो पहिलगाम मध्ये हल्ला झाला पर्यटकांवरती, आज त्या संदर्भात या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे. आणि परंतु या ठिकाणी विनोद साबळे असतील, अतुल भगत असतील आणि सरपंच रामेश्वर आंग्रे या ठिकाणी आहेत, महिला पण या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की आपण त्यांच्याकडनं जाणून ठिकाणी निषेध करण्यात येत. आज आपण निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत. 2 दिवसापूर्वी पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडून भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध आणि त्याच्यामध्ये निरपराध असे 26 पर्यटक मृत्युमुखी पावले आणि त्याचा निषेध करण्यासाठी उरण विधानसभा मतदारसंघातर्फे करंजाड येथे आज आम्ही ही सभा घेतलेली आहे किंवा कॉर्नर सभा घेतलेली आहे. आणि या निषेध नोंदवतानाच आम्ही पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी आहोत. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार जे काही निर्णय या अतिरेक्यांच्या विरोधात घेईल त्यांचा पूर्णपणे आम्ही त्यांना पाठीशी आहोत. तसेच आपल्या स्थानिक नागरिकांनाही या निमित्ताने मी आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर असे अनोळखी लोक राहत असतील, वास्तव्यात आले असतील, कारण तुम्हाला माहिती आहे की जे UPमध्ये पण जो काय मागे आता दंगा झाला त्याच्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी लोक येऊन पहिले मजदूर म्हणून राहतात आणि मग ते अतिरेकी हल्ला करून पळून जातात. तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आजूबाजूला जे काही अनोळखी लोक राहत असतील तर त्यांची माहिती आपण यंत्रणेला, संबंधित यंत्रणेला, मग ते BDO ऑफिस असो, तहसीलदार ऑफिस असो किंवा पोलीस स्टेशन असो, यांना आपण द्यायला पाहिजे. सर्व काही जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे किंवा केंद्र सरकारची आहे असं मानून चालणार नाही. आपण या देशाचे सुजाण नागरिक, जागरूक नागरिक बनलं पाहिजे आणि आपण ही जबाबदारी घेतलं पाहिजे की आजूबाजूला जर का एखादी संशयास्पद गोष्ट होत असेल किंवा एखादी संशयास्पद व्यक्ती वावरत असेल तर त्याची माहिती त्यांना आपण संबंधित यंत्रणा दिली पाहिजे, तरच या घटना कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात कालच पंतप्रधान साहेबांनी बिहार येथे जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की या अतिरेक्यांचा, या जे हल्ल्यामध्ये सहभागी होता त्यांचा तर बंदोबस्त केला जाईलच, परंतु हा हल्ला घडवण्यासाठी किंवा हे षडयंत्र ज्यांनी रचलं त्यांचाही चोख बंदोबस्त केला जाईल. असे लोक फक्त पाकिस्तानात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी त्यांना शोधून, जसं मागे मुनीच हत्याकांडातील खेळाडूंच्या यांना इस्रायलने त्या लोकांना मारलं आणि आपल्या देशाचा बदला घेतला, तर त्याच प्रकारचा हे भारत सरकारतर्फे नियोजन केलं जात आहे. आणि ते मोदी साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन अशा भारताच्या संरक्षणाला किंवा संविधानाला किंवा पर्यटनाला किंवा नागरिकांना धक्का पोचवणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही यंत्रणेला आम्ही सोडणार नाही. त्याचा चोख बंदोबस्त केला जाईल. त्यांना कल्पना नसेल त्याच्यापेक्षा भयंकर असा तो बदला असेल आणि येत्या काही दिवसामध्ये अख्खं जग ते बघेल. कारण त्याच्यामध्ये जे काय मोदी साहेब बोलले त्याच्यामध्ये काही 2-3 वाक्य ही इंग्रजीमध्ये होते, तुम्ही लक्षात घ्या. तो संदेश अख्ख्या जगाला आहे, नुसता भारतासाठी नाही, तो अख्ख्या जगाला संदेशात की आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये काय करू. 22 तारखेला जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, आजचे भ्याड हल्ला आहे. जसं मी मगाशी सुद्धा बोललो होतो की बाबा जर का तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा. आमची आर्मी आहे, तुमची आर्मी आहे. तर तुमच्या आर्मीने बांगड्या भरलेल्या आहेत हे उघड आहे. कारण आजपर्यंत तुम्ही भ्याड हल्ले करताय. निष्पाप जे नागरिक फिरायला जातात, कुठे लोकलमध्ये असतात, कुठे हॉटेलमध्ये असतात, तुम्ही असे गुपचूपपणे येता आणि तिथे बॉम्बस्फोट करता किंवा हल्ला करता. त्यामुळे तुमच्यात जर का हिंमत असेल, तुम्हाला काश्मीर का तुम्हाला भारत पाहिजे असेल तर या, समोरासमोर या, लढा. पण निष्पाप जे नागरिक आहेत त्यांच्यावर तुम्ही हल्ला करू नका. दहशतवादी कृत्य करून तुम्हाला कुठलीही जानून मिळणार नाहीये. त्यामुळं कुठेतरी खंत आहे की तुम्ही समोर लढा. आज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जे आपले नागरिक, महाराष्ट्रातले नागरिक जिथे अडकले होते, जिथे दुर्दैवी काही 8-10 लोकांचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रातील. आपल्या पनवेलमधून एक देशले कुटुंब त्यांचा मृत्यू झालेला आहे. कामोड्यातले आपले तिथे गंभीर जखमी आहेत, त्यांची जाऊन हॉस्पिटल जाऊन विचारपूस केलेली आहे. आणि जे पर्यटक अडकले होते काश्मीरमध्ये त्या पर्यटकांना, कारण त्यांची बुकिंग असेल 8-10 दिवसानंतरचं, त्यांना तात्काळ बुकिंग मिळणार नाही, ते घाबरलेले होते. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथे गेले, त्यांची भेट घेतली, त्यांना दिलासा दिला आणि त्यांना येण्याची सोय. कालच मी ऐकलं की जवळजवळ 45 ते 50 लोकांना विमानाचं तिकीट आणि घेऊन आलेत. आणखी जे अडकलेले असतील नागरिक
त्यांना ते घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने ते गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही घाबरू नका. तुम्ही काश्मीरमध्ये असा कुठेही असा तरी सुद्धा जिथं जिथं असा प्रसंग येतो तिथे आमचे एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पाहिलं असेल की मग कुठे कोल्हापूरचा पूर असू द्या कुठे असू द्या जिथे जिथे प्रसंग येतो आपत्कालीन घटना घडते तिथे शिंदे साहेब स्वतः फक्त कार्यकर्त्याला का जाऊन फोनवरती तू जाऊन काम कर नाही तर स्वतः जातात आणि आपला जो प्रमुख असतो म्हणजे महाराष्ट्राचा प्रमुख जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा तिथल्या नागरिकांना जो त्रास त्यांना दिलासा वाटतो की माझा कुटुंब प्रमुख माझ्याकडे आलेला आहे आणि म्हणून त्यांना दिलासा मिळतो आणि ते त्यांना जे 100-200% टेन्शन असतो तो कुठेतरी संपूर्ण जाऊ शकत नाही पण तो 50-25% टेन्शन येतो आणि मग ते सुखरूपपणे त्यांना आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात आणि म्हणून पुन्हा एकदा या पाकिस्तानचा जाहीर निषेध आहे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा जाहीर निषेध करतो की तुम्ही निष्पाप जे नागरिक त्यांना मारण्यापेक्षा समोरासमोर एकदा युद्ध करा काय तुमची आहे जी तुम्हाला खास ना ती मिटून टाका कारण 3 वेळा तुम्हाला आम्ही युद्धामध्ये हरवलेले आहेत अजून या एकदा या दोनदा या आमचे पंतप्रधान भक्कम आहेत आमची आर्मी भक्कम आहे आमचे पोलीस सक्षम आहेत तुम्हाला खेचून काढण्यासाठी आमची आर्मी राहणार नाही. एक आमची विनंती आहे मोदी साहेबांना आमच्या उपमुख्यमंत्री साहेबांना आमच्या उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब स्वतः जाऊन त्या आपल्या रायगडच्या लोकांना आणले महाराष्ट्राच्या लोकांना सगळ्यांना घरोघरी पोहोचवले पण एक विनंती आहे की पाकिस्तान भ्याड हल्ला करतो मग मोदी साहेबांना विनंती आहे की एकदाचा तो बंदोबस्त अतिरेक्यांचा करूनच टाका कसा येतो भ्याड हल्ला करतो जर पाकिस्तानला बांगड्याच भरायच्या असतील तर आमच्या भारताकडून सगळ्या महिलांकडून आम्ही बांगड्या त्यांना पोच करतो की तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात की तुम्ही तो समोरासमोर आमच्या सैनिकाकडून तुमच्या सैनिकाकडून होऊ दे ना एकदाच होऊ दे मग आम्ही दाखवतो की भारताची काय किंमत आहे आणि तुमची काय किंमत आहे जर तुमची किंमत पायाच्या आमच्या घाणी एवढीही नाही त्या पाकिस्तानची किंमत आणि तुम्ही तो चिखल आमच्यापर्यंत उडवायला येतात भ्याड हल्ले जर लपून छपून तुम्ही येत असाल तर तुम्ही कसले मर्द आणि तुम्ही सांगतात की तुमचा इस्लाम सांगतो तुम्ही हिंदू कोण आहात मुसलमान कोण आहेत हे बघून जर तुम्ही वार करतायत तर तुम्ही मर्द नाहीच आहात